घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली। दरवर्षी माझ्या गरीब अल्पसंख्याक समाजातील 75 विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रतिवर्षी विद्यार्थी-विद्यार्थिनी 40 लाख रुपये शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला की ते गरीब आहेत पण त्यांना परदेशात शिकायचं, तेवढं त्यांचं मेरिट आहे, ते स्कॉलर आहेत, गेले पाहिजेत, शिकले पाहिजेत, सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही महिला आर्थिक विकास महामंडळाकडून 15 जिल्ह्यात 2800 बचत गट त्या ठिकाणी स्थापन केले आणि जाचं काठी रद्द करण्यामध्ये आल्या। डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना प्रतिवर्षी फक्त 2 लाख रुपये देण्यात येत होते, ते 2 लाखावरून 10 लाख रुपये इतकी त्याच्यामध्ये वाढ केली। डीएड शिक्षकांना मदरशाच्या 6000 रुपये मानधन होतं, 16000 केलं आणि बीएड वाल्यांना 8000 होतं, 18000 रुपये केलं। राज्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा आम्ही विकासाकरता अर्थसंकल्पात टाकले। अरे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत ना, तुम्ही का काळजी करता? कुणी काही बोललं तर त्या सगळ्याचं आम्ही समर्थन करत नाही। कुणी म्हणलं मध्ये बटेंगे कटेंगे अजिबात चालणार नाही महाराष्ट्रात, ते तिकडे नॉर्थ मध्ये, महाराष्ट्रात नाही। महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, शिवप्रेमींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यांची शिकवण आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे, त्यामुळे आम्ही त्याच रस्त्याने पुढे जाणार। तुम्ही बघा माग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही वेगळा निर्णय घेतला अल्पसंख्याक समाजाने आणि त्या शिवसेनेनी त्याच्यामध्ये वक्फ बोर्डाच्या बद्दलचं बिल आलं, वॉकआउट केलं। काय साधलं तुम्ही? काय साधलं? अरे ज्याला मतं दिली तेच बाहेर निघून गेले आणि तुमच्या मताचं काय झालं त्याचं काहीतरी विचार करा ना। अरे कुठंतरी आपल्या विचाराची कोण आहेत, आपल्याला मदत करणारी कोण आहेत, त्याच्या संदर्भामध्ये जसं बोलतात तसं वागणारी कोण आहे? माझ्या मागासवर्गीय समाजाला पण सांगितलं, अरे आता संविधान बदलणार, आता अबकी बार 400 पार, संविधान बदलणार, आरक्षण काढणार, त्याच्यामध्ये सवलती काढणार, घटना बदलणार। अरे कुणी सांगितलं? त्या विरोधकांना दुसरा मुद्दा नव्हता, वाटेल ते सांगितलं आणि दिशाभूल केली, झालं संविधान बदललं। अहो त्या न्यायदेवतेच्या हातात तिचे डोळे पट्टी बांधलेली काढली आणि तिच्या हातामध्ये तराजू आणि संविधान दिलं। एवढा संविधानाचा आदर आम्ही करतोय, हे चाललंय आमचं। या संविधानाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपल्याला सगळ्यांना एक संघ ठेवलेला आहे। आपल्यात कुठं पाकिस्तान सारखं, बांगलादेश सारखे, श्रीलंके सारखे उठाव होतात तसं आपलं इथं होतं नाही होत। युक्रेन आणि तिकडे रशियाला चाललंय, होतं आपल्या इथं नाही होत। शेवटी आपली एक परंपरा आहे, आपली एक संस्कृती आहे, आपल्याला इतिहास आहे, या सगळ्याची तुम्ही विसर पडून देऊ नका। म्हणून आम्ही सांगतोय की महायुतीतला आम्ही घटक आहोत, आम्ही रामदास आठवलेजी, आमच्या सगळ्यांचे विचार एक आहेत। त्याकरता तुम्ही डॉक्टर योगेशजी क्षीरसागरांना आपलं बहुमोल मत या घड्याळाच्या चित्राच्या शेजारी दाबा। मी तुम्हाला सांगतो तुमच्या केसालाही धक्का लावू देणार नाही। मध्ये काहींनी आता ह्यांनी सांगितलं ते बाबरी मस्जिद त्यावेळेस बाबा एवढं बारका होता आणि त्यावेळेस त्याचा आता मोठा फोटो, हे काय चाललंय? सोशल मीडियाला कुणाचंही धड घेतात, मुंडकं दुसऱ्याचं बसवतात की चाललं काय, कुणाला कळायला पत्ता नाही। काय टेक्नॉलॉजी आलेली आहे, परंतु त्याचा गैरवापर चाललेला। मी एका ठिकाणी आता मी समजा आता इथं आलोय आणि काहींनी सांगितलं एका ठिकाणी चला दादा, आम्ही जातो, आपला नमस्कार करतो आणि पुढे जातो। एकाकडे मी भेटायला गेलो होतो, ते चुकीचं वक्तव्य करायच्या आधी 6 महिन्यापूर्वी माझी भेट झाली, आता तेच दाखवतात अजित पवार यांच्या जवळ कसा। अरे पण तेव्हा केलं नव्हतं ना, ते नंतर केलं ना बाबा। नंतर मला माहिती हो 4 महिन्यांनी असं काहीतरी करणार आहे, काय मी अंतर्यामी आहे काय मला कळतच नाही। अरे माझे एवढे सडेतोड त्या ठिकाणी विचार आहेत, मी त्याच्यामध्ये आत बाहेर करणारा कार्यकर्ता नाहीये, हे गोष्ट आपण लक्षात ठेवा। आणि त्याच्यातून आम्ही शेवटी आम्हालाही कळतंय की आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना भरून रयतेचं राज्य केलं, त्याच पद्धतीनं करायचं असतं। आणि म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय
त्याच्यामध्ये कुठेही आमच्या मुस्लिम समाजाच्या संरक्षणाची, सर्व जाती धर्माच्या लोकांची संरक्षणाची जबाबदारी आमची आहे, पोलिसांची आहे. कायदा कोणाला हातामध्ये घेऊन दिला जाणार नाही. ईडब्ल्यूएस इकॉनॉमी वीकर सेक्शन, त्यामध्ये 3 महिन्यापूर्वी जी पोलीस भरती झाली त्याच्यात आता मधल्या आरक्षणाच्या काळात आपलं 52% आरक्षण ओबीसीचं, मागासवर्गीयांचं आणि आदिवासींचं आणि एनटीचं, 10% ईडब्ल्यूएसचं 62% आणि नंतर पुन्हा 10% मराठा समाजाला दिलेलं 72%. आता मराठा समाजाला तिथं आरक्षण दिल्यामुळं ईडब्ल्यूएस मधनं ते बाहेर पडले. आता ज्यांना कुठंच आरक्षण नाही ते ईडब्ल्यूएस मध्ये. आणि मला तुम्हाला सांगायचंय, बीडला पोलीस भरती झाली, 12 आपल्या मुस्लिम समाजाची मुलं त्या ठिकाणी सर्व्हिसला लागली, परभणीमध्ये 18 लागली, लातूरमध्ये 22 लागली. अशा पद्धतीनं अल्पसंख्याक समाजाच्या मुलांची भरती त्या ठिकाणी केली. हे आम्ही केलं, त्याच्यामध्ये आम्ही मिरवलं नाही, आम्ही खोटं सांगत नाही. रेकॉर्ड बघा, काय खोटं सांगायचं कारण आहे? अरे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला करायच्यात. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. माझ्या मायमाऊली बसल्यात, त्यांच्याकरता मी लाडकी बहीण योजना आणली. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, कॅबिनेटमध्ये धनंजय आणि सगळ्या मंत्र्यांनी मान्यता दिली. आज ती खुरपणीला जाणारी महिला, आज ती रोजगार हमीच्या कामाला जाणारी महिला, आज ती धुणं भांडी करणारी, झाडू पोछा करणारी, स्वयंपाक करणारी, कचरा गोळा करणारी महिला, अरे तिला काही तिचा विचार करताय की नाही? देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाली? तिला स्वतःला काहीतरी वाटतं ना, बीडच्या बाजारामध्ये गेल्यावर नंतर माझ्याकरता काहीतरी करावं. प्रत्येक वेळेस तिनं नवऱ्याकरता करायचं, सासू सासऱ्याकरता करायचं, मुलाबाळांच्या करता करायचं. अरे तिला जीव आहे का नाही? तिच्या जीवाचा कधी विचार केला की नाही? ह्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आम्ही केला आणि त्यांना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. हे कोर्टात गेले बंद करायला, हे विरोधक असले. अरे काय यांचं जात होतं, कोर्टात जायचं काय कारण आहे? 2,30,00,000 महिलांना आम्ही आता 1,500 रुपये देतो. आज 45,000 कोटी रुपये, आज तेच पैसे बाजारात येतात ना. बाजाराचं अर्थकरण वाढतं ना, अर्थचक्र फिरतं ना, फायदा होतो ना, छोटी मोठी दुकानं चालतात ना, त्यांनाही एक आत्मनिर्भर, एक सबल आणि सक्षम झाल्यासारखा एक आधार वाटतो ना. तोही समाजातला 50% घटक आहे, त्यांनाही मान सन्मान दिला पाहिजे. डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे काढलेत, मधी कुठं कुणी काढाकाढी करायलाच नको. विरोधक म्हणले अरे काढा पैसे परत घेतील. कशाला आम्ही परत घेऊ? बहिणीला ओवाळणी टाकलेली भाऊबीजेची किंवा रक्षाबंधनाची कुणी परत घेत असतं? आणि आता त्याबद्दल तिची टीका टिप्पणी चाललेली आहे. मी तुम्हाला सांगतो बहिणींनो, मायमाऊलींनो, तुम्हाला ही योजना पुढे मला 5 वर्ष चालू ठेवायची, महायुती सरकारला चालू ठेवायची. जिथं घड्याळ असेल तिथं घड्याळाचं बटन दाबा, जिथं धनुष्यबाण असेल तिथं धनुष्यबाणाचं बटन दाबा, जिथं कमळ असेल तिथं कमळाचं बटन दाबा. हे करा. पुन्हा सरकार येईल, पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही ती योजना पुढे चालू ठेवू. काळजी करू नका. तुमच्याकरता मगाशी धनंजयनी सांगितलं, मागचं बिल द्यायचं नाही, चालू बिल द्यायचं नाही, पुढचं बिल द्यायचं नाही. 3, 5, 7.5 तुम्हाला पुढे 5 वर्ष वीज फ्री. किती मोटारचं पाणी घ्यायचं आणि शेतीला द्यायचं ठरवा. आणि पुढे 6 महिन्यांनी दिवसा वीज देणार आहे, रात्री नाही. इलेक्ट्रिक पंपाला दिवसभर उजाडलं, भाकरी घ्यायची, शिदोरी घ्यायची, रानात जायचं, पाणी धरायचं, पिकाला द्यायचं, फळबागांना द्यायचं. आणि संध्याकाळ झाली, कडूचं पडलं, परत घरी यायचं, बायका पोरांच्या जेवायचं, झोपायचं. रात्री बिबट्या यायला नको, वाघ यायला नको, गवा यायला नको, रानडुक्कर यायला नको, साप विंचू काट्याची काही अडचण नाही. ह्याही गोष्ट आम्ही करतोय. तशा पद्धतीनं लवकरच 9,500 मेगावॉट वीज आम्ही सोलरवर आणतोय. हे तुमच्याकरता करतोय, सरकार तुमचं आहे. अरे तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं, सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, अरे कांदा निर्यात बंदी आपण केली, त्याचा फटका बसला, लोकांनी आमच्या डोळ्यात पाणी आणलं. लगेच आम्ही केंद्र सरकारला सांगितलं कांदा बंदी निर्यात उठवली. कांद्याचे भाव वाढले, माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळायला लागले. अरे तुम्ही सांगा ना, तुमच्याकरता म्हणेल ते करायची आमची तयारी आहे. फक्त मागणी योग्य पाहिजे, नियमानी पाहिजे.
तुम्हाला आता सोयाबीन आणि कापसाला मागच्या वेळेस भाव मिळाला नाही. धनंजयनी त्या ठिकाणी प्रस्ताव आणला. आपण 5,000 रुपये हेक्टरी दिले ना. किती हजार कोटी रुपये वाटले? कुठे गेलं? 5,000 कोटी रुपये आम्ही वाटले. 1 रुपयात पीक विमा, विम्याचे पैसे काही नुकसान झालं तर मिळतात ना. सरकार पैसे भरतंय. 0% व्याजाने पीक कर्ज सावकाराच्या दारामध्ये जाऊ नये कायदा आणला. त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जेवढं समान आहे, दुधाला 7 रुपये अनुदान दिलं. तुमच्या इथं मला वाटतं आष्टी पाटोदा भागातच दूध जास्त आहे गाईचं, पण त्यांना आता मिळतं ना 28 रुपये तिथला दर, 7 रुपये आपला अनुदान, 35 रुपये लिटर दर. ग्राहकालाही त्रास नको, तुम्हालाही त्रास नको. तुम्ही व्यवस्थित धंदा करा. माझ्या मुला मुलींना जे ग्रॅज्युएट डिप्लोमा डिग्री झाली त्यांच्याकरता 6, 8, 10 हजार रुपये स्टायपंड देतोय. करा, कोर्स घ्या. तुम्हाला ज्याची आवड आहे त्याचा घ्या. सर्टिफिकेट घ्या. बँकेत जाऊन तुम्हाला लोन मिळेल किंवा तुम्हाला नोकरी मिळेल. आता ह्या पद्धतीने आपण चाललोय. काल पंतप्रधानांनी सांगितलं, आज परदेशी गुंतवणुकीमध्ये देशात सगळ्यात जास्त गुंतवणूक जर कुठं होते तर ती महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची गुंतवणूक होते. एवढं महाराष्ट्राकडे लोक वेगळ्या नजरेने बघतायत. त्याचा फायदा आपल्याला उठवायचा आहे. रेल्वे लाईन ताबडतोब आपल्याला टाकून घ्यायच्यात. वेगवेगळी कामं आपल्याला रस्त्यांची करायची. पाण्याच्या बद्दलचे प्रश्न सोडवायचे. वेगवेगळे प्रश्न आहेत. आपल्याला पलीकडे पाणी जे जातं पश्चिमेकडं, ते पाणी आपल्याला पूर्वेकडे वळवायचंय. ते आपल्याला नाशिकमधनं जायकवाडीमध्ये